मी किरण बारशे. माझ्या या संसंवाद मनाचा मनाशी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या घरात पोचलेला आहे, तरी पण तो विषय लपून ठेवतो, तो म्हणजे डिप्रेशन. आपण अनेकदा कोणाकडे म्हणतो, अरे काय सॅड होऊन बसला, चल बाहेर जाऊ, सगळं नीट होईल. पण मित्रांनो, सॅडनेस आणि डिप्रेशन आर टू व्हेरी डिफरंट थिंग्स. सॅडनेस हे तात्पुरतं असतं, पण डिप्रेशन म्हणजे जणू तुमच्या आयुष्यावर काळा पडदा पडल्यासारखं असतं. ते केवळ मनाचं दुःख नाही, तर तो एक वैद्यकीय आजार आहे. डिप्रेशन इज नॉट अ चॉईस, इट्स अ क्लिनिकल कंडिशन. हे समजून घेणं हीच या आजारातून बाहेर पडण्याची पहिली पायरी आहे. आता आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहूया हे होतं कसं. आपल्या मेंदूमध्ये काही महत्वाचे न्यूरोट्रान्समीटर्स असतात, जसे की सेरोटोनिन, डोपामाइन, कॉर्टिसोल, एंडोर्फिन किंवा ऑक्सिटोसिन. ही सर्व हार्मोन्स आहेत आणि यामध्ये कॉर्टिसोल हा निगेटिव्ह हार्मोन आहे, जो आपलं सर्व तंत्र बिघडून टाकत असतो. समतोल बिघडून टाकणारा हा एकमेव निगेटिव्ह हार्मोन आहे कॉर्टिसोल. जेव्हा हा कॉर्टिसोल वाढतो तेव्हा व्यक्तीला डिप्रेशन जाणवू लागतं. त्याची काही लक्षणं आहेत ते आपण समजून घेऊया. जेव्हा ज्या गोष्टीमध्ये आपल्याला पूर्वी आनंद वाटायचा, आता त्या गोष्टीमध्ये रस न वाटणं, म्हणजे आपली वाटचाल डिप्रेशन कडे चालली आहे असं समजायला काही हरकत नाही. नेहमीच थकल्यासारखं वाटणं, एनर्जी लेवल नेहमीच कमी होणे, हे सुद्धा डिप्रेशनचं एक महत्वाचं लक्षण आहे. हार्मोनल चेंजेसमुळे सुद्धा डिप्रेशन येतं. जसं आपण सांगितल्याप्रमाणे स्ट्रेस हार्मोन जो आहे कॉर्टिसोल हा वाढला किंवा थायरॉइड हार्मोन वाढला, त्याच्या पातळीत जर बदल झाला तर डिप्रेशन हे निश्चित येऊ शकतं. तज्ञांच्या मते शरीरातील जुनी सूज ही सुद्धा डिप्रेशनला कारणीभूत ठरू शकते. क्रोनिक इन्फ्लेमेशन. वैज्ञानिक उपाय आणि टूल्स सुद्धा उपलब्ध आहेत, ते आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. तुम्हाला वरील सांगितलेली लक्षणं 2 आठवड्यापेक्षा जास्त राहत असतील तर तुम्हाला प्रोफेशनल हेल्थची गरज आहे, क्लिनिकल डायग्नोसिसची गरज आहे. आपण मानसोपचार तज्ञाकडे जाऊन मानसोपचाराला सुरुवात करणं अत्यंत आवश्यक आहे. काही महत्वाचे शास्त्रीय उपाय आपण बघूया. व्यायाम अर्थात एक्सरसाइज हा डिप्रेशनवरचा अत्यंत प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे. सकाळी व्यायाम केल्याने मेंदूतील गुड हार्मोनची मात्रा वाढते आणि डिप्रेशनची लक्षणं कमी होऊ लागतात. गुड हार्मोन्स वाढले की जो स्ट्रेस हार्मोन आहे कॉर्टिसोल हा आपोआप कमी होतो. डाएट सप्लिमेंट्स. आपल्या आहारामध्ये ओमेगा 3 चा वापर केला आणि तज्ञांच्या सल्ल्याने क्रिएटिनचा वापर केल्याने मनस्थिती सुधारण्यास मदत होते. पण यासाठी आपल्याला मानसोपचार तज्ञांची सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. डिलिब्रेट कोल्ड एक्सपोजर. थंड पाण्याने स्नान केल्याने शरीरातील सतर्कता आणि उत्साह वाढतो आणि डिप्रेशन कमी होण्यास मदत होते. थेरपी आणि मेडिकेशन्स. गरज भासल्यास SSRI मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याने आपल्याला मेडिसिन्स घ्यावे लागतात. ह्या आधुनिक थेरपीत जसे की केटामाइन, सायलोसायबिन तज्ञांच्या देखरेखीखाली खूप फायदेशीर ठरतात. मित्रांनो, सायन्स तर आपण समजून घेतलं, पण आपल्या देशभरामध्ये डिप्रेशनची व्याख्या थोडी वेगळीच असते. समजा तुम्ही तुमच्या मोठ्या भावाला किंवा वडिलांना जाऊन सांगितलं की मला डिप्रेशन आलंय, त्याचं उत्तर ठरलेलं असतं, हे सगळं त्या मोबाईलमुळे होत आहे, दिवसातले 10 तास तू रील्स बघतोय, मग डोकं खराब नाही होणार तर काय होणार आहे, तो फोन फेकून दे आणि तांब्यावर पाणी पी, सगळं नीट होईल. जर तुम्ही तुमच्या आईला सांगितलं तर ती म्हणणार, अरे तुला कोणाची तरी नजर लागली आहे, थांब जरा आम्ही मिरची आणि मीठ घेऊन तुझी दृष्टी काढते. त्या मित्राला डॉक्टरने सांगितलं की सकाळी उठून व्यायाम कर, डिप्रेशन जाईल. पठ्ठ्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठला
ट्रॅकसूट घातला आणि जोरात पळायला लागला. वाटेत त्याला कॉलनीची कुत्री लागली मागे. आता तो डिप्रेशनमुळे नाही तर कुत्र्याच्या भीतीने पळतोय. ते म्हणा इतका वाढलाय की त्याला डिप्रेशन सोडा घरच्यांना सुद्धा तो सापडत नाही. जोक सपाट मित्रांनो, मेंटल हेल्थ ही चेष्टेची गोष्ट अजिबात नाही. जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल तर कोणाशी तरी बोला, व्यायाम करा, स्वतःची काळजी घ्या. पण जर परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर डॉक्टरांना भेटायला घाबरू नका. त्यात ठेवा, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, बट इग्नोरिंग इट इज द बिगेस्ट मिस्टेक. सुरक्षित राहा, आनंदी राहा. सी यू सून.